नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या घेणार आहोत। तसेच बघा, पुढील आठवड्यात होणाऱ्या परीक्षा आणि ज्या नवीन जाहिराती येणार आहेत त्यांविषयी, आणि बघा ज्या विभागातील पदांच्या परीक्षा बाकी आहेत तर त्यांच्या वेळापत्रकासंदर्भात सविस्तर माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु त्याआधी बघा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट जे असतात त्या देत असतो। आणि जर बघा तुम्हाला जर इथे व्हिडिओ आवडला, व्हिडिओमधली जर माहिती आवडली तरच व्हिडिओला इथे लाईक करा। तर पहा मित्रांनो, पुढील आठवड्यामध्ये बघा आपल्याला ह्या ज्या एवढ्या अपडेट आहेत बघा इथे मिळू शकतात मित्रांनो। यामध्ये तुम्ही सर्वात आधी बघू शकता की जलसंपदा विभागाची जी आहे गुणवत्ता यादी आपल्याला इथे बघायला मिळू शकते। तर पहा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जलसंपदा विभागामध्ये गट ब आणि गट क या संवर्गाअंतर्गत जे आहे मित्रांनो येथे भरती झाली होती मित्रांनो। आणि बघा 29 डिसेंबर 2023 रोजी जे आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची बघा परीक्षा झाली होती। त्यानंतर बघा 2/1/2024 रोजी जे आहे 2 जानेवारी रोजी येथे कारकून व मोजणीदार या पदांची येथे परीक्षा येथे झाली होती मित्रांनो, गट क ची। आणि त्यासोबतच जे आहे आता एकूण आपल्याला एवढ्या दिवसानंतर जे आहे याची जलसंपदा विभागाची गुणवत्ता यादी येथे बघायला मिळणार आहे। आणि बघा त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी आहे फायनल रिस्पॉन्स शीट आपल्याला इथे बघायला इथे मिळणार आहे मित्रांनो। तर बघा, राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी परीक्षा आहे मित्रांनो ती 8 जानेवारी ते 14 जानेवारीच्या दरम्यान येथे झाली होती। आणि त्यानंतर आपल्याला आता लगेच जे आहे याची जे फायनल रिस्पॉन्स शीट आहे येथे बघायला इथे मिळणार आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची बघा 345 जागांसाठी जे आहे मित्रांनो तिथे अर्ज म्हणजे भरती ती निघाली होती मित्रांनो। आणि याची जी आहे 26, 27, 28 या 3 दिवशी जे आहे मित्रांनो याची परीक्षा येथे होत आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये एकूण बघा 10 शिफ्टमध्ये 73 परीक्षा केंद्रावरती जे आहे हे परीक्षा इथे होत आहे मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाची। आता या नेक्स्ट वीकमध्ये, आता हा जो हप्ता चालू होणार आठवडा, या आठवड्यामध्ये। त्यानंतर बघा MIDC वेळापत्रक, तर MIDC चं जे वेळापत्रकसुद्धा आपल्याला इथे बघायला ते मिळणार आहे। तर बघा MIDC साठी 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान जे आहे अर्ज भरायला इथे सुरुवात झाली होती मित्रांनो। आणि 25 सप्टेंबर जी आहे जी लास्ट डेट होती MIDC ची। त्यानंतर जे आहे आता एवढ्या दिवसानंतर जे आहे MIDCचं आपल्याला ते वेळापत्रक बघायला मिळणार आहे। आणि या आठवड्यामध्येच आपल्याला जे आहे मार्चपर्यंत जे आहे याचं जे वेळापत्रक आहे MIDCचं इथे बघायला मिळणार आहे। त्यासोबतच बघा नगर परिषद गुणवत्ता यादी, नगर परिषद विभागाची, आणि जो नगर परिषदचा जो फायनल निकाल आहे मित्रांनो, शेवटचा निकाल तो आपल्याला 10 मार्चच्या आधी जो आहे ते बघायला इथे मिळणार आहे। आणि त्यासोबतच बघा पुढील आठवडा महत्त्वाचा या कारणामुळे आहे की मित्रांनो बघा जे तलाठीचं बघा एकूण 13 जिल्ह्याचा जो निकाल राहिलेला आहे पेसा अंतर्गत आल्यामुळे, तर त्या 13 जिल्ह्याचा निकाल जो आहे आपल्याला तलाठी भरतीचा तिथे या पुढील आठवड्यामध्ये जे बघायला मिळण्याची बघा इथे दाट शक्यता आहे। आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरतीमध्ये बघा ज्या पदांच्या इथे परीक्षा बाकी आहेत, जसे की बघा आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या संबंधात जे वेळापत्रक जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। आणि बघा मित्रांनो, आपण जे आहे न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार बघा मागील एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये आपण जे आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका याबद्दल बघा माहिती बघितली होती की 29 तारखेला त्याचा जो पेपर आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा तो होणार आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा इथे आता तो पेपर झाल्यानंतर जे आहे मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकच्या संदर्भात जे आहे महत्त्वाचे अपडेट बघा तिथे मिळणार आहे। आणि त्यांचं वेळापत्रकसुद्धा तिथे डिक्लेअर जे आहे होणार आहे मार्चच्या पहिल्या वीकमध्ये। तर अशा प्रकारे जे आहे एकंदरीत जे पुढचा जो आठवडा आहे हा महत्त्वाचा इथे ठरणार आहे सरळ सेवा भरती संदर्भात। म्हणून हे बघा संपूर्ण माहिती जी आहे आपण जेवढ्या पण भरती येणार आहेत किंवा अर्ज केलेले आहेत व परीक्षा बाकी आहे त्या संदर्भात जे आहे अपडेट येथे घेतलेली आहे। तर पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता। व्हिडिओ थांबूया, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।